श्रीरामपूर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे साहित्य, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या चोऱ्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या चोऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी श्रीरामपूर पोलीस विभागाने धडक पाऊल उचलत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले। पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांसह अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात वाढत्या चोरीच्या घटनांचा सुगावा घेत एकाच वेळी 6 विशेष पथकांनी विविध ठिकाणच्या भंगार दुकानांवर छापे टाकले, ज्यामध्ये श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 2 आणि संजयनगर परिसरातील संशयित भंगार दुकानांवर धाड टाकली। पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात संशयित वाहने आणि वाहनांच्या सुट्ट्या भागांचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी श्रीरामपूर येथील 4 मुख्य भंगार दुकानदारांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून जप्त केलेली वाहने आणि साहित्य कुठून आणले, यामध्ये मोठे रॅकेट आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। शहर व परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि चोरीच्या घटनांना पायाबंद घालण्यासाठी हे ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले आहे। जप्त साहित्याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे। श्रीरामपूर पोलीस उपविभागामध्ये ज्या काही दुचाकी गाड्या आहेत, फोर व्हीलर गाड्या आहेत किंवा शेतकऱ्यांचे सबमर्सिबल पंप आहे किंवा अन्य शेती उपयोगी साहित्य आहेत, याच्या चोरीबाबतच्या तक्रारी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर येत होत्या आणि त्या दृष्टीनं हे जे काही चोरी होणाऱ्या गाड्या असतील, गाड्यांचे पार्ट आहेत किंवा हे टू व्हीलर आहेत, या शहरातील काही भंगार विक्रेते घेत आहेत आणि त्याचा स्क्रॅप करून ते रात्रीतून त्याचं तोडफोड करून ते भंगार म्हणून विकत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती आणि त्या आधारे काल जे काही आपण ऑल आउट ऑपरेशन आपल्या विभागामध्ये राबवलं, त्यामध्ये एकंदरीत 7 जे मोठे भंगार किंवा स्क्रॅपचे दुकानं आहेत त्यावरती आपण रेड केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ज्या काही टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा गाड्यांचे पार्ट मिळून आलेले आहेत त्याचा सविस्तर पंचनामे आपण पंचांच्या समक्ष केलेले आहेत। या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 खालील 4 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत। यामध्ये या भंगार विक्रेत्यांकडे साधारणपणे 50च्या वर फोर व्हीलर गाड्या दिसून आलेल्या आहेत, अनेक दुचाकींचे पार्ट मिळून आलेले आहेत किंवा फोर व्हीलर गाड्यांचे किंवा मशीनचे काही पार्ट, इंजिन्स मिळून आलेले आहेत, चेसिस मिळून आलेले आहेत। त्या सर्व बाबत आता हे गुन्हे दाखल केलेले आहेत। आज रोजी माननीय न्यायालयाकडून या गुन्ह्यांच्या तपासाची देखील आपण परवानगी घेतलेली आहे आणि या तपासादरम्यान या गाड्या या भंगार विक्रेत्यांनी किंवा हे भंगार दुकान चालकांनी नेमक्या कोणाकडून घेतलेल्या आहेत, याबाबत RTOकडील सर्व काही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पालन केली किंवा कसे लिलावात घेतल्या असतील तर त्या कोणाकडून घेतलेल्या आहेत, त्याच्या गाड्यांचा मालक कोण आहेत, या गाड्या त्यांच्या दुकानामध्ये कोणत्या पद्धतीने आल्या, या सर्व बाबत आपण तपास करत आहोत। मागील काही दिवसांपासून श्रीरामपूर पोलीस विभागातील पोलीस प्रशासनाने शहरातील वाढलेल्या गुन्हेगारांसह अवैध व्यवसायांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे खऱ्या अर्थाने कायदा आणि पोलिसांचा धाक काय असतो हे दिसत असल्याने नागरिकांमधून पोलीस प्रशासनाच्या कारवाईचे कौतुक केले जात आहे। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।